नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। आज आपण लाडक्या बहिणींसंदर्भात 3 महत्त्वाच्या ज्या घोषणा आहेत किंवा 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या संदर्भात आज आपण परिपूर्ण माहिती देणार आहोत। तर याच्यामध्ये पहिली महत्त्वाची घोषणा जी आहे, तर यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जास्तीत जास्त लाडक्या बहिणीला आलेले नाहीयेत। त्यामुळे त्यांचं पुढे काय होणार आहे, त्यांच्यासाठी 1500 रुपये कसे मिळवायचे। आणि दुसरी महत्त्वाची घोषणा आहे की त्यामध्ये आता सध्या शासनाने कालपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थांबवलेलं आहे। आणि तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजेच की जुलैचे 1500 रुपये 2100 रुपये येणार, 1500 रुपये येणार आणि ते देखील कधी येणार, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सोशल मीडियावरती चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे। हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे अशी माहिती दिली जात आहे। आणि याच्यामध्ये मागील महिन्यामध्ये जूनचा हप्ता ज्यावेळी जमा करण्यात आला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं असल्याचं प्रसार माध्यमांच्या द्वारे सांगण्यात येत आहे। आणि सध्या ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे, अशा अनेक लाडक्या बहिणी आमचा हप्ता आम्हाला कधी मिळेल याच्याच प्रतीक्षेत आहेत। कारण का तुम्ही अपात्र झालेले आहात असा त्यांना मेसेज पण आलेला नाही आहे, किंवा काही लाडक्या बहिणींनी वेबसाईटवरती नोंदणी केली होती, त्यांना स्टेटस देखील त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असा पाहायला मिळत आहे। त्यामुळे आमचा अर्ज रिजेक्ट झाला की कसा काय, आम्हाला कसं कळणार। तर या संदर्भात अनेक लाडक्या बहिणी ज्यांनी वेबसाईटवरती नोंदणी केली आहे त्यांना तक्रार नोंदवता येते, परंतु अंगणवाडी सेविका किंवा जो ॲप होता, त्या योजनादूत ॲप होता, तर याच्याद्वारे नोंदणी केलेल्या लाडक्या बहिणींसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे। संबंधित अंगणवाडी सेविका किंवा महिला बाल विकास मंडळ आहे यांच्यामध्ये चौकशी केली असता पाहिजे तसा रिस्पॉन्स लाडक्या बहिणींना दिला जात नाहीये। आणि तक्रार नोंदवून देखील लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता अजून कोणालाच मिळालेला नाहीये। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना एकच विनंती, आता दुसरी महत्त्वाची बाब याला जोडून आहे की कागदपत्र पडताळणी। सध्या येत्या आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता शासनामार्फत मोठ्या लाडक्या बहिणींची संख्या असल्यामुळे, म्हणजेच लाडक्या बहिणींची संख्या जास्त असल्यामुळे याचा परिणाम इलेक्शनवर होऊ शकतो। यामुळे ही कागदपत्र पडताळणी थांबवण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरती आता प्रसिद्ध होत आहे। आणि त्यामुळे आता यापुढे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, यांना येणारा हप्ता मिळणारच आहे। परंतु जून महिन्यामध्ये काही लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नव्हता, काही कारणांमुळे असेल, परंतु त्यांना अजून अपात्र आहात असं काही सांगण्यात आलं नाहीये। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना अनेक ठिकाणी त्या चौकशी करत आहेत, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाहीये। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना सध्या मी एकच विनंती करतो, प्रतीक्षा करा, ज्यावेळी जुलै महिन्याचा हप्ता वितरण होईल, कदाचित तुमचे हप्ते देखील मागील महिन्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये हे दोन्ही एकत्रित तुम्हाला मिळू शकतात। तर याची शक्यता आता जास्त आहे, कारण का अपात्र करण्याचं काम सरकारने आता थांबवलेलं आहे, कारण का याचा आगामी काळातील निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो। आणि याच्यामध्येच आता तिसरी महत्त्वाची बाब म्हणजेच जुलै महिन्याचे 1500 रुपयाची तारीख, वितरणाची तारीख घोषित झालेली आहे। असे मोठे भपका दाखवणारे व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल होत आहेत। लाडक्या बहिणी दररोज अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत आहेत। त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून तरी जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेली नाहीये। साधारणतः आपण नेहमीच सांगतोय की रक्षाबंधनाचा औचित्य साधून येणारा हप्ता लाडक्या बहिणींना मिळू शकतो आणि जुलै महिन्यामध्ये त्याचा एंडिंग पर्यंत GR येईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हे वितरण सुरू होऊ शकतं। तर या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे दरवर्षीप्रमाणे किंवा दरवेळीप्रमाणे त्यांचं ट्विटरचं पेज असेल, त्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्स असेल, तर यावरती घोषणा करतील आणि 3 ते 4 दिवसांच्या कालावधीमध्ये DBT पोर्टलद्वारे जो लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी, ज्यांचे हप्ते आले नाही आहेत त्यांना, त्यानंतर यापुढे ज्यांना हप्ते येणार आहेत त्यांच्यासाठी देखील कागदपत्र पडताळणी थांबवण्यात आलेली आहे। आणि तर जुलैचा जो हप्ता आहे, तर या संदर्भात परिपूर्ण माहिती घेतली। जर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।